उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सादर केलेला आहे, परंतु त्याच्या आतमध्ये कंटेंट्स काय आहे हे काही अजून पुढे आलेलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं नाही किंवा माननीय शुक्रे साहेबांनी आता पत्रकारांसमोर जे बोलले त्यांनी सुद्धा त्याच्यावरती कुठलंही वक्तव्य केलं नाही। परंतु मुख्यमंत्री बोलताना तीनदा त्यांनी एक स्पष्ट केलं की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही पहिल्या दिवशीपासून जे बोलतो आहे की मराठाला समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही हे तीनदा त्यांनी उच्चारलं। म्हणून मी ओबीसी समाजाच्या वतीने आज तरी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आम्हाला 29 सप्टेंबरला राज्य सरकारने जो शब्द दिला होता की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या गोष्टीवर सरकार आजही ठाम आहे। याच्याकरता मी त्यांचं स्वागत करतो। जो अहवाल तयार करण्यात आला अशी माहिती आहे की ते अहवाल मराठ्यांच्या बाजूने आहे, मराठा आरक्षणाची शिफारस त्यात केली जाईल। नाही, मराठा आरक्षण म्हणजे यापूर्वी दोनदा माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना दोनदा मराठा समाजाला 50% वर अतिरिक्त आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण दोनदाही पहिल्यांदा हायकोर्टातच नाही टिकलं, दुसऱ्यांदा हायकोर्टात टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारलं। आता सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही त्रुटी त्यावेळेस निदर्शनास आणून दिल्या त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न जर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामध्ये असेल आणि त्या जर खरंच दूर झाल्या आणि पुढे त्यांचं अतिरिक्त आरक्षण टिकलं तर त्याला ओबीसी समाजाचा विरोध नाही। आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं की पहिल्यांदाच इतकं मोठं सर्वे करण्यात आला आणि या सर्वेमध्ये मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध झाल्याचं कळतं। नाही, असं त्यांनी नाही म्हटलं, अशी माहिती आहे। मागासले पण सिद्ध दोनदा म्हणजे गायकवाड आयोगामध्ये सुद्धा मागासले पण सिद्ध झालं होतं, म्हणून त्यांना अतिरिक्त आरक्षण देण्यात आलं होतं। आता सुद्धा झालं आणि त्यांना 50%च्या वर आरक्षण दिलं, तशी शिफारस केली आणि राज्य सरकारने ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकृत केलं आणि त्यांना अतिरिक्त 12-13% आरक्षण दिलं। त्याला ओबीसी समाजाचा विरोध राहणार नाही। आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता। आज मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथे उपस्थित होते आणि भाजप या सरकारमध्ये आहे, त्यामुळे ओबीसींना नाराज करण्याचं रिस्क ते घेणार नाही। निवडणूक आहे पुढे, तुम्हाला काय वाटतं वेगळं आरक्षण दिलं तर ते टिकेल सुप्रीम कोर्टात कारण की क्रिएटिव्ह पिटिशन जी आहे ती तिकडे आहे? नाही, मी आताच आपल्याला म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने मागील अहवालामध्ये ज्या ज्या त्रुटी सांगितल्या होत्या, डेफिशियन्सी सांगितल्या होत्या आणि जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नव्हतं, त्या त्रुटी या अहवालात दूर होईल असं वाटतंय का? एकूणच जो सर्वे करण्यात आला, ऐतिहासिक सर्वे म्हणतात, इतक्या कमी वेळाचा नाही, तेच बघायचं आहे आपल्याला की या राज्य मागासवर्गीय आयोगाने त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे का, प्रयत्न झाला असेल आणि तो जर पुढे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला किंवा डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने समजा ते ऍक्सेप्ट केलं क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आणि त्यांना याआधी दिलेलं 12 आणि 13% आरक्षण टिकलं तर त्याला ओबीसी समाजाचा कधी विरोध नव्हता आणि यापुढे राहणार नाही। आता काय प्रक्रिया असेल? अहवाल मागासवर्गीय आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस पण तिथे होते, पुढची प्रक्रिया काय असणार? नाही, पुढची प्रक्रिया म्हणजे आता हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या पुढे जाईल, मंत्रिमंडळाने तो स्वीकृत केल्यानंतर मग तो विधिमंडळामध्ये जाईल आणि मग विधिमंडळ